वेलकम फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, मी रंजना's कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. हा व्हिडिओ खास दिवाळी पाडवा आपण का साजरी करतो त्यासाठी. दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा ह्या दिवशी बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. पत्नीने पतीला ओवाळायची पद्धत आहे. आणखी एक मुख्य पूजा ह्या दिवशी केली जाते. तर नेमका हा दिवाळी पाडवा का आणि कसा साजरी केला जातो ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बलिप्रतिपदा. मित्रांनो, दिवाळीतील एक अत्यंत महत्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा. ही बलिप्रतिपदा नक्की का साजरी केली जाते, तिचं महत्व काय आहे आणि ती कशी साजरी करावी, अगदी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावं याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान श्री विष्णूंनी पाताळात धाडलं. तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. याच दिवशी उत्तर भारतात आणि मध्य भारतात नवीन विक्रम संवताची सुरुवात होते. आपल्या महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला तसंच माहेरच्या व सासरच्या पुरुष मंडळींना ओवाळतात. घरोघरी प्रातःकाळी म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी अभ्यंग स्नान झाल्यानंतर पाटाभोवती सुंदर रांगोळी काढली जाते. पत्नी पतीला औक्षण करते आणि पती पत्नीला ओवाळणी घालतो. जी नवविवाहित दाम्पत्य असतात त्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी होते. यालाच दिवाळ सण असंही म्हणतात. त्यानिमित्त या दिवशी जावयाला आहेर करण्याची प्रथा महाराष्ट्रातल्या अनेक भागात दिसून येते. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. भगवान श्री कृष्णांच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या देवळात ही पूजा संपन्न होते. या दिवशी भगवान श्री विष्णूंना अनेक पक्वान्नांचा किंवा मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो आणि म्हणूनच या सणाला अन्नकूट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. दिवाळीतला पाडवा हा वर्षभरातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मी पूजन करून नवीन वर्षाचा प्रारंभ व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा मानला जातो. त्यांच्या जमा खर्चाच्या किंवा किर्द खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात. नवीन वह्यांची सुरुवात करण्यापूर्वी या वह्यांना हळद कुंकू, अक्षता, फुले, गंध इत्यादी वाहिलं जातं. त्यांची पूजा होते. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. भगवान श्री विष्णूंनी ही तिथी बलिराजाच्या नावाने केली आणि म्हणूनच या तिथीला बलिप्रतिपदा असंही म्हटलं जातं. खर तर बळीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. दान देणे हा गुण आहे, परंतु गुणांचा अतिरेक सुद्धा दोषार्हच असतो. कोणाला काय द्यावं, किती द्यावं, कोठे द्यावं, केव्हा द्यावं याचा एक निश्चित विचार आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेला आहे. दान देताना ते सत्पात्री द्यावं, अपात्री देऊ नये. कारण अपात्र माणसाच्या हाती जेव्हा संपत्ती लागते तेव्हा हा माणूस मदोन्मत्त होतो आणि मनाला वाटेल तसे वागू लागतो, अधार्मिक कृत्य करू लागतो. बळीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी वामन अवतार घेतला, बटू अवतार घेतला आणि या वामनाने बळीराजाकडे जाऊन भिक्षा मागितली. तेव्हा बळीराजाने काय हवं म्हणून विचारलं. वामनाने त्रिपाद भूमीचं दान मागितलं. त्रिपाद भूमी म्हणजे 3 पावले इतकी भूमी, इतकी जमीन. वामन कोण आहे आणि हे दान नक्की का मागत आहे, या अशा दानामुळे नक्की काय होणार आहे याचं ज्ञान बळीराजास नसल्याने बळीराजाने त्रिपाद भूमी वामनाला देण्याचं मान्य केलं. त्याबरोबर वामनाने आपलं विराट रूप धारण केलं आणि एका पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापली तर दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापलं. आणि आता 3रं पाऊल कुठे ठेवू असं त्याने बळीराजाला विचारलं. तेव्हा बळीराजा म्हणाला, 3रं पाऊल आपण माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा 3रं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून वामनाने त्याला पाताळामध्ये धाडलं आणि धाडण्यापूर्वी वर सुद्धा मागितला, वर सुद्धा दिला की तुझी काही इच्छा असेल तर काही वर तू मागू शकतोस. तेव्हा बळीने असा वर मागितला की आता पृथ्वीवरील माझं संपूर्ण राज्य संपणार आहे, आपण मला पाताळात घालवणार आहात. तेव्हा 3 पावलं टाकण्याचं हे जे काही घडलं ते पृथ्वीवर प्रतिवर्षी 3 दिवस तरी माझं राज्य म्हणून ओळखलं जावं. प्रभू, यमा प्रत्यर्थ दीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू, अकाल मृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी माता लक्ष्मीचा निरंतर वास असावा
आणि मित्रांनो, हेच ते 3 दिवस म्हणजेच अश्विनी कृष्ण चतुर्दशी, अश्विनी अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा, या 3 दिवसांना बळीचं राज्य असं म्हटलं जातं. आता या बलिप्रतिपदेस बळीचं पूजन नक्की कसं करतात? बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवरती पंचरंगी रांगोळी काढली जाते. या रांगोळीमध्ये बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्र काढून त्यांची पूजा करण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर बलिप्रित्यर्थ दीपदान तसेच वस्त्रदान केलं जातं. वस्त्रदान म्हणजे कपड्यांचं दान. बळीला समर्पित भावाने दीपदान केल्याने त्याला अग्नीचा अंश अर्पण होऊन दैत्य राजा बळी संतुष्ट होतो अशी धारणा आहे. दीपदान केल्याने व्यक्तीला दैत्यांच्या उपद्रवापासून अभयदान प्राप्त होतं. आणि जेव्हा आपण वस्त्रांचं दान बळीराजाला करतो तर हे वस्त्रदान केल्यामुळे वस्त्रदान करणाऱ्या व्यक्तीवर बळीची कृपा होऊन त्या व्यक्तीच्या घरात भरभराट राहते. माता लक्ष्मी अशा घरात स्थायी वास करते अशी हिंदू धर्मशास्त्रात मान्यता आहे. तर मित्रांनो, बलिप्रतिपदेविषयीची ही माहिती आपणास कशी वाटली आम्हास अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया. थँक्यू फ्रेंड्स.